जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव. सकाळचे वाजलेत 5 आणि आम्ही निघालो एकविरायाच्या दर्शनाला. 6:30 वाजता आम्ही एकविरीला पोचलो. खाली टाइमपास न करता एकविरायाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो लोहगडाच्या दिशेने. लोहगडाकडे जाणाऱ्या मार्गास आपल्याला विसापूर किल्ला देखील बघायला मिळतो. तर आता आपण लोहगडाच्या पायथ्यावर पोचलो आणि बाईक केली पार्क. लोहगडाकडे जाणारा पायरी मार्ग हा सकाळी 9 वाजता चालू होतो, त्यामुळं पब्लिक सर्व बाहेर थांबली आहे. जसे 9 वाजले आम्ही केली चढायला सुरुवात आणि आज आम्ही दोघेच आहोत. आणि आमच्या स्वागताला बघा कोण आहेत. गडावर जाण्यासाठी पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे. गणेश दरवाजा पार केल्या केल्या आपल्याला शिवकालीन 3 तोफा बघायला मिळतात. तोफांचे निरीक्षण करून शिवकालीन शौचालय हे कसे होते हे देखील बघितले. इतक्या जोराची थंडी आणि वारा आहे तर काय बोलू, तुम्ही बघू शकता. तर फायनली आपण महादरवाजाजवळ पोचलो आहोत. महादरवाजाच्या जवळच लोहगड हा किती परिसरात पसरला आहे व त्याची माहिती दिली आहे. आणि वरसुद्धा आपल्याला काही तोफा बघायला मिळतात. सर्वात आधी महादेव व छत्रपती शिवाजी महाराज यांचे केले दर्शन. त्र्यंबक तलाव व गडावरील सर्वात मोठा तलाव हे बघून आम्ही निघालो विंचूकाड्याच्या दिशेने. काही आपत्कालीन घटनेमुळे विंचूकाड्याकडे जाणारा मार्ग हा बंद केला आहे. लोहगडावरून संपूर्ण विसापूर किल्ला देखील बघायला मिळतो. आपल्या गड साथीशी केली थोडी मस्ती. हवा इतकी जोरात होती, कसा विसा करून आम्ही आमचा स्टोव पेटवला. फायनली आपली मॅगी बनून झालेली आहे. मॅगी आणि किल्ल्यावरून दिसणारा नजारा हा शब्दात मांडता येत नाही. सर्व गोष्टी आवरून आम्ही घर उतरायला केली सुरुवात. ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.